वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या भारती नर्सिंग हँडरायटिंग क्लासमध्ये। तर आजच्या क्लासमध्ये आपण घेणार आहे चाइल्ड हेल्थ केअरच्या MCQ, जे की 5 मार्क्ससाठी आहेत। तर महत्त्वाचे MCQ आहेत ANM आणि JNMला सुद्धा। चाइल्ड हेल्थ केअर आहे, दोन्ही इयर्सना आहे। तर व्हिडिओ सुरू करण्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशनही मिळत राहतील। तर आपल्या चॅनलवरती ANM, JNM आणि ANM सेकंड इयर, JNM फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर दोन्ही इयरचे व्हिडिओ हे हँडरायटिंग नोट्ससहित मी अपलोड करत असते आणि एक्सप्लेन सुद्धा करते। तर तुमचे महत्त्वाचे व्हिडिओ म्हणजे पेपरला जे रिलेटेड आहेत तेच क्वेश्चन किंवा आपण ते क्वेश्चन पेपर या चॅनलवरती आपल्या भारती नर्सिंग क्लास या चॅनलवरती नेहमी व्हिडिओ अपलोड होत असतात। तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन घंटीला सुद्धा प्रेस करा। तर सुरू करूया व्हिडिओला। रिकामी जागा 1, पूर्ण दिवसाच्या नवजात बालकाचे स्वाभाविक वजन रिकामी जागा ग्रॅम असते। आता पूर्ण दिवसाच्या नवजात बालकाचे स्वाभाविक वजन किती आहे तर 2.500 हे स्वाभाविक वजन आहे। तर 2500 ग्रॅम पूर्ण दिवसाच्या नवजात बालकाचे स्वाभाविक वजन हे असते। तर याची आन्सर काय तर ड 2.500। तर पेलाग्र रिकामी जागाच्या कमतरतेमुळे होतो। आता पेलाग्र हा आजार कोणत्या म्हणजे शरीरामध्ये काय कमी झाल्याने होतो तर याचे ऑप्शन आहेत फॉलिक ॲसिड, नियासिन, जीवनसत्व अ, जीवनसत्व B3। तर आता पेलाग्रच्या रिकामी जागा जीवनसत्व B3 च्या कमतरतेमुळे हा आजार होतो, रोग होतो। तर याचा आन्सर काय जीवनसत्व B3 म्हणजेच विटामिन B3। नेक्स्ट आहे ओरल पोलिओ त्रिगुणी लसीचा पहिला बूस्टर डोस वयाच्या कोणत्या महिन्यात रिकामी जागा देतात। तर ओरल पोलिओ जो आहे तो त्रिगुणी लसीचा पहिला डोस कोणत्या वयाच्या महिन्यात देतात। तर याचं ऑप्शन आहेत 3 महिने, 15 महिने आणि 9 महिने किंवा 18 महिने। तर ओरल पोलिओ त्रिगुणी लसीचा पहिला बूस्टर डोस वयाच्या 15व्या महिन्यात देतात किंवा 16व्या सुद्धा। तर इथं 16वा हे ऑप्शन नाही आहे, त्याच्यामुळे 15 आहे। तर याचा आन्सर 15व्या महिन्यात देतात। चौथा नंबर स्तनपान रिकामी जागा वेळा सुरू करावे। आता स्तनपान किती वेळा सुरू करावे डिलिव्हरी झाल्यानंतर असा क्वेश्चन आहे हा। तर याचं ऑप्शन आहेत अर्धा तास, ब 12 तास, क 24 तास आणि ड 72 तास। तर स्तनपान डिलिव्हरी झाल्यानंतर अर्ध्या तासातच सुरू करावे हे याचं आन्सर आहे। नेक्स्ट आहे ड अतिसाराचे कारणीभूत जंतू रिकामी जागा हे आहेत। आता अतिसाराचे कारणीभूत जंतू कोणते आहेत तर याचे ऑप्शन कोकाय, बॅक्टेरिया, रोटा व्हायरस यापैकी एकही नाही। तर याचा आन्सर आहे रोटा व्हायरस। कारणीभूत जंतूमुळे अतिसार हा होतो आणि लहान बाळामधील रोटा व्हायरस आणि मोठ्यांमध्ये नायट्रो व्हायरस अशा कारणामुळे अतिसार हा होतो। तर हे झाले आपले IMP क्वेश्चन चाइल्ड हेल्थ केअर ANM आणि JNM दोन्हींना। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, व्हिडिओला भरपूर लाईक अँड शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तर। आणि तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी पूर्ण MCQ हे एका व्हिडिओमध्ये नाही बनवता येत, तर आपल्या लाईव्ह क्लासला सुद्धा अटेंड करत राहा। त्याच्यामध्ये आपण पूर्ण पेपर एक्सप्लेन करते आणि तुम्हाला कुठलाही प्रश्न जर समजला नाही तिकडे क्वेश्चन तर आपल्याला तुम्ही लगेच विचारू शकता। तर आपल्या चॅनलला लगेच जॉईन होऊन घ्या। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसऱ्या टॉपिकवरती। तोपर्यंत बाय।